साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। चोरी सापडली, गावडी दारफळमधील कबुली मिळाली। 4 जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 8.25 लाखाचे दागिने जप्त। सोलापूर जिल्ह्यात दिवसा घरफोड्या करणाऱ्या रेकॉर्डवरील चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून अटक केली। तो लातूर येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले। अन्य एका साथीदारासमवेत त्याने हा गुन्हा केल्याचे समोर आले। त्याच्याकडून घरफोडीतील 8,35,000 रुपयाचे दागिने जप्त करण्यात आले। सुमित दगडू गर्गेवाड, वय 28, राहणार सिद्धेश्वर नगर, मालवाडी रोड, लातूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ येथे 10 मार्च रोजी दुपारी 2 बंद घरे फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 8,35,000 रुपयाचा ऐवज चोरीला गेला होता। या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकाकडे ही जबाबदारी सोपविली। फौजदार राजू डांगे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेताना खबऱ्यामार्फत नमूद गुन्हा लातूर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपीने केल्याचे समजले। त्यावरून आरोपीला 12 मार्च रोजी अटक करण्यात आली। त्याला न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेतल्यानंतर तपासात त्याने हा गुन्हा सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील साथीदारासमवेत केल्याचे तपासात कबुली केले। त्याच्याकडून वरील मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, फौजदार सूरज निंबाळकर, राजू डांगे यांच्या पथकातील राजेश गायकवाड, मोहम्मद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड यांनी केली।